पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। अमरावतीमध्ये आज रवी राणांच्या युवा स्वाभिमानचा कार्यकर्ता मेळावा। नवनीत राणांच्या राजकीय वाटचालीचा आजच्या मेळाव्यामध्ये निर्णय होणार। नवनीत राणा आजच कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर शेट्टी ठाकरेंची भेट घेणार। लक्षात घ्या, अजितदादाच ठरवतात पुरंदरचा विजय। नावामध्ये विजय पुरेसा नाही, तो दादांच्या मनामध्येही असावा लागतो। अजित पवार गटाकडून पुण्यामध्ये शिवतारेंना उद्देशून बॅनरबाजी। विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्यामध्ये परतले। अचानक तब्येत बिघडल्यामुळे पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल। दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळेंनी घेतली विजय शिवतारेंची भेट। शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती, तर राजकीय चर्चा झाली नसल्याचं केसरकरांचं स्पष्टीकरण। भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली माजी खासदार अनिल शिरोळेंची भेट। लोकसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा। आमदार सिद्धार्थ शिरोळेंचीही उपस्थिती। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा प्लॅन ठरला। पूर्व विदर्भातील नेते सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये प्रचार करणार। अजित पवार गटाचे 500 कार्यकर्ते पदाधिकारी बारामतीमध्ये येणार। निवृत्त आयएस अधिकारी प्रवीण परदेशी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। प्रवीण परदेशी धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा।